हॅलो ऑल, आवाज येतोय? स्क्रीन दिसते आता? क्लिअर येतोय का आवाज? हा येतोय. आणि स्क्रीन दिसते का? येस मॅम. ठीक आहे. आपल्या लास्ट लेक्चरला आपण सॉइल इरोजन कंट्रोल मेजर्स आपण बघत होतो आणि त्याबद्दल त्याचा इंट्रोडक्शन पार्ट आपला झाला होता. मेनली आपण त्याच्यामध्ये सॉइल इरोजन कंट्रोल मध्ये कोणते कोणते कॉजेस किंवा फॅक्टर्स आहेत त्याचा स्टडी केला. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती आपण काय अप्लाय करू शकतो की जेणेकरून सॉइल इरोजनला कंट्रोल केले जावे. त्यामध्ये मग मेकॅनिकल मेजर्स आणि व्हेजिटेटिव्ह मेजर्स हे 2 टाइप्स आपण पाहिले होते. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द CAT किंवा म्हणजे तुमचा जो काही कॅचमेंट एरिया असेल त्याच्यावरती कोणती ट्रीटमेंट अप्लाय केली पाहिजे, मग मेकॅनिकल असेल किंवा व्हेजिटेटिव्ह असेल, त्याबद्दल आपण एक बेसिक इंट्रोडक्शन अगोदर घेतलं होतं आणि त्यानंतर ते टाइप्स पण आपण पाहिले होते की व्हेजिटेटिव्ह प्रॅक्टिसेस मध्ये कोणते प्रॅक्टिसेस कन्सिडर केले जातात किंवा त्यालाच आपण मेजर्स म्हणतोय, व्हेजिटेटिव्ह मेजर्स. मग त्यामध्ये कंटुरिंग असेल, स्ट्रीप क्रॉपिंग, टिलेज ऑपरेशन आणि मल्चिंग. त्याच्यानंतर मेकॅनिकल मेजर्स मध्ये किंवा मेकॅनिकल प्रॅक्टिसेस मध्ये टेरेसिंग, बंडिंग आणि ग्रास्ट वॉटर वेस्ट आणि डायव्हर्जन्स ऑल्सो. मग आता आपण याचा एक एक करत स्टडी करणार आहे. आता बघा, व्हेजिटेटिव्ह फार्मिंग जे आहे किंवा व्हेजिटेटिव्ह प्रॅक्टिसेस जे आहेत त्याच्यामध्ये जे कंटुरिंग किंवा त्याला आपण कंटूर फार्मिंग असं म्हटलं जातं. आता व्हेजिटेटिव्ह म्हणजे जिथं आपण कंटूर बेसवरती किंवा कंटूर लाईन्स वरती फार्मिंग करणारे किंवा कल्टिवेशन करणार आहे. आता कंटूर जे आहेत ते मेनली स्लोप लँड वरती म्हणजे काही स्लोपी लँड आहेत त्याच्यावरती काय केलं जातात की हे कंटूरचं फार्मिंग केलं जातं. आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं, कंटुरिंग इज अ प्रॅक्टिस ऑफ कल्टिवेशन अलॉंग द कंटूर or contour lines laid across the prevailing slopes of the land where all farming operations such as plowing, sowing, planting, cultivation, etc. are carried out approximately on contour. आता तुम्हाला इथं बघा जी इमेज दिसतीये कंटूरची. आता जेव्हा पण आपल्या एखाद्या पर्टिक्युलर लँड वरती स्लोप आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, आता फार्मिंग करायचं आहे. आता स्लोपी एरियावरती फार्मिंग करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला तिथं कंटूर फॉर्म करणं गरजेचं आहे. आणि कंटूर लाईन्स, आता कंटूर लाईन्स म्हणजे जर समजा तुम्ही हिली एरियामध्ये एखादं हिल कन्सिडर करा. आता समजा अशा पद्धतीचे तुमचे डोंगर आहेत आणि त्याच्यावरती मग या लाईन वरती जेव्हा तुम्ही फार्मिंग करता तर या लाईन्सला आपण काय म्हणतो, म्हणजे जो स्लोप आहे त्याच्या अक्रॉस फार्मिंग करायचंय. मग यालाच आपण कंटूर लाईन्स असं म्हणतो. ठीक आहे. कंटुरिंग हा जर शब्द तुम्ही ऐकला असेल तर तुम्हाला लक्षात येईल बघा. तर त्याच्यामध्ये काय करतो आपण की ह्या कंटूर लाईन्स वरती फार्मिंग करतो किंवा कल्टिवेशन ऑपरेशन्स जे काय असतील ते त्या कंटूर लाईन्स वरती आपण करत असतोय. म्हणजे अक्रॉस द स्लोप. मेनली पाहायला गेलं तर स्लोपी लँड वरती किंवा हिली एरियावरती कंटूर लाईन्स किंवा कंटूर फार्मिंग केलं जातं. ठीक आहे. म्हणजे बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवलेलं आहे. जेव्हा पण हिली एरिया किंवा स्लोपी एरिया आहे त्याच्यावरती कंटूर लाईन्स कशा पद्धतीने आखल्या जातात. आता या साईडून तुम्हाला दिसते म्हणजे असं नाही, तर तुम्ही याचा पूर्ण व्ह्यू जर बघितला तर पूर्ण तो जो काही हिल दिसते तुम्हाला किंवा तो डोंगर दिसतोय त्या पद्धतीने काय केलं जातं की त्याच्यावरती कंटूर लाईन्स आहेत. समजा इथं एकदम टॉपचं जे कंटूर लाईन आहे ती अशा वरून जर तुम्ही पाहिलं टॉप सेक्शन वरून बघा, कधी कंटूर लाईन्स तुम्ही इमेज पाहिली असेल तर त्या अशा पद्धतीने तुम्हाला ती इमेज किंवा ग्राफ त्याचा तयार झालेला आपल्याला दिसून येतो. हे झालं कंटूर लाईन्स आणि त्या कंटूर लाईन्स वरती आपण कल्टिवेशन करतो. ठीक आहे. एक मिनिट. The intercultural operations create contour furrows which along with plant stems act as a barrier to the water flow down to the slope. जेव्हा पण आता कंटूर बन बघा, त्या हिल एरियावरती आपण काय केलेलं आहे, अक्रॉस द स्लोप कंटूर लाईन्स काढून त्याच्यावरती आपण कल्टिवेशन करणार आहे. मग आता इथं जेव्हा आपण आतमध्ये कंटूर इंटरकल्चरल ऑपरेशन करतो त्यावेळी आपण काय करतो की तिथं कंटूर फरोज तयार केलेले असतात. जर तुम्हाला इथे बघा फरोज आहेत, या इमेज मध्ये तुम्हाला दिसेल. इथं बघा, या इमेज मध्ये बघा, कंटूर लाईन्स वरती काय केलेलं आहे, तिथं कंटुरिंग किंवा फार्मिंग प्लांटेशन केलेलं आहे. मग तिथं जे काही कंटूर
फरोज तिथं डेव्हलप केले जातात, जेणेकरून आपल्याला इंटरकल्चरल ऑपरेशन्स त्याच्या बिटवीन करता यायला पाहिजे. इंटरकल्चरल ऑपरेशन्समध्ये मेनली वीडिंग वगैरे येतं. वीडिंग म्हणजे जेव्हा आपण प्लांटेशन करतो, मग त्याच्यानंतर तिथं जेव्हा वीड्स त्याच्यावरती ग्रो होतात आपल्या मेन क्रॉप बरोबर, तर ते आपल्याला काय करावं लागतं, की वीडिंग ऑपरेशन थ्रू त्याला रिमूव्ह करावं लागतं. मग त्यावेळी आपण हे फरोज तिथं बनवलेले असतात, त्याच्यामधून आपण कल्टिव्हेशन्स किंवा हे जे काही इंटरकल्चरल ऑपरेशन्स आहेत त्याच्या थ्रू करू शकतो. आता इथं जर पाहायला गेलं, फरोजमध्ये जे काही आपण आता प्लांटेशन करणार आहे, वॉटर फ्लो जो आहे तुमच्या स्लोपी एरियामध्ये म्हणजे टॉपवरून बॉटमकडे फ्लो होणार आहे. पण इथं जे आपण व्हेजिटेशन केलेलं आहे किंवा प्लांटेशन केलेलं आहे, स्लोपच्या अक्रॉस, तर त्याच्यामुळे काय होतं, की ते प्लांट्स काय करतात त्या फ्लोला करतात किंवा त्या वॉटरला ॲब्सॉर्ब करतात आणि त्याच्यामुळे एक प्रकारे व्हेजिटेटिव्ह बॅरियर तयार होतं. म्हणजे स्लोपवरून जे काही वॉटर फ्लो होणार आहे त्याच्यावरती 1 मिनिट जस्ट अ मिनिट. आणखी पण हे धर. हं. एक एकच आहे. म्हणजे तू 2 पेजेस घेऊन येतो ना? म्हणजे झेरॉक्स आणि जी प्रिंट पाठवली ती फर्स्ट पेज. मी लवकर तुझं एक लवकर संपलं पेनड्राईव्ह सापडते वगैरे माझ्या ठीक आहे. वेळेस हं. बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, की हे व्हेजिटेटिव्ह बॅरियर कशा पद्धतीने वर्क करतं. जे काही वॉटर फ्लो होणार आहे स्लोप वरून टॉप सेक्शनकडून बॉटम सेक्शनकडे किंवा डाउनवर्ड. तर ते जे प्लांटचे स्टेम्स आहेत किंवा प्लांट्सचे रूट्स आहेत, ते त्याला एक प्रकारे बॅरियर म्हणून ॲक्ट होणार आहेत इन कंट्रोल फार्मिंग. आणि जर तुम्हाला माहिती आहे, की वॉटर फ्लो होतो, त्यावेळी आपलं काय होत असतं, की सॉइल इरोजन त्याच्याबरोबर होत असते. पण जर त्याला असे व्हेजिटेटिव्ह बॅरियर जर आपण तिथं तयार केले असतील, तर सॉइल इरोजन काय केलं जातं, कंट्रोल केलं जातं. In between two adjacent ridges, runoff or irrigation water is retained for a long period of time, which in turn increases the opportunity time for the water to infiltrate into soil and increase the soil moisture. आणि बघा, मग जेव्हा पण आपण या हिल एरियावरती प्लांटेशन करणार आहे किंवा कल्टिव्हेशन करणार आहे, त्यावेळी मग वॉटर सप्लाय कसा आपल्याला अवेलेबल होतो, की जेव्हा पण आता हे वॉटर फ्लो होणारच आहे आणि एक प्रकारे ह्या व्हेजिटेटिव्ह बॅरियरमुळं पाणी तिथं काय केलं जातं, ट्रॅप केलं जातं आणि ट्रॅप केल्यामुळे सॉइल मधली जी काही इन्फिल्ट्रेशन रेट असेल त्यानुसार ती सॉइल काय करणार, ते वॉटर आहे ते ॲब्सॉर्ब करणार आहे. म्हणजे सॉइल मधलं मॉइश्चर पण तिथं काय केलं जातं, वाढलं जातं किंवा इन्क्रीज केलं जातं आणि त्याच पद्धतीने मग तुमच्या त्या प्लांटसाठी वॉटरिंग सुद्धा झालेलं आहे ॲज वेल ॲज. म्हणजे सॉइल इरोजन पण कंट्रोल होते आणि ते पाणी जे आपण ट्रॅप करणार आहे आणि त्याच्यावरून काय होणार आहे, की सॉइलला सुद्धा मॉइश्चर अवेलेबल होणार आहे किंवा तिथं सुद्धा वॉटर अवेलेबल होणार आहे त्या प्लांटला. टू ले अ कंट्रोल फार्मिंग सिस्टम, contour guidelines are laid out first and tillage operations are carried out simultaneously. जेव्हा आपण कंटूर फार्मिंग आपण करणार आहे, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय केलं पाहिजे, की या ज्या कंटूर लाईन्स सांगितलेल्या आहेत किंवा कंटूर गाईडलाईन्स ज्या आहेत, त्या पहिल्या फॉर्म केल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग आपण ते टिलेज ऑपरेशन्स जे आहेत, त्याच्यानुसार आपण त्याला काय करणार आहे, फॉलो करणार आहे सायमल्टेनियसली. म्हणजे कंटूर लाईन्स तुम्ही फॉर्म करणार. लाईन्स फॉर्म केल्यानंतर त्याच्यावरती मग टिलेज ऑपरेशन्स का? कारण आपल्याला त्याचं कल्टिव्हेशन करायचं कल्टिव्हेशन करायचं म्हणल्यावरती आपल्याला हे फ्लोइंग वगैरे टिलेज ऑपरेशन्स जे आहेत म्हणजे बेसिक कधी पण प्लांटेशन करण्या अगोदर आपण जे टिलेज ऑपरेशन्स आणि सोइंग मेथड करत असतो. मग टिलेजमध्ये मग नांगरणी वगैरे आपण जे करतो ह्या मेथड ज्या आहेत किंवा हे जे ऑपरेशन्स आहेत आपण कंट्रोल फार्मिंग लाईन्स बरोबर तिथं ऑपरेट करू शकतो. Experimentally, it has been observed that reduction in intensity of soil erosion owing to water by contouring plowing is about 30% of that of plowing along the slope, and there is increase in moisture content by about 40% and reduction in surface runoff by about 13%. जेव्हा पण कंटूर फार्मिंग आपण करणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय ऑब्झर्व्ह केलेलं आहे, तर आपल्या इथं सॉइल इरोजनची इंटेन्सिटी रिड्यूस झालेली आपल्याला दिसून येतीये. त्याच पद्धतीनं सॉइल इरोजन कमी झालेलं आहे आणि आपल्याला तिथं वॉटरिंग म्हणजेच वॉटर आपल्याला तिथं आपल्या प्लांट्ससाठी अवेलेबल झालेलं आहे. कंटूरमध्ये जे फ्लोइंग करणार आहे, त्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर स्लोपी एरियामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर कंटूर फ्लोइंग जे आहे ते करणं ईझी आहे किंवा ईझियर पडणार आहे. त्याच्यानंतर जे काही मॉइश्चर कंटेंट आहे, तो इन्क्रीज होणार आहे. इट इस अबाउट 40% आणि रिडक्शन इन सरफेस रन-ऑफ. सरफेस रन-ऑफ सुद्धा आपल्याला रिड्यूस झालेला दिसतो, जो आहे की 13% इतक्या प्रमाणामध्ये सरफेस रन-ऑफ रिडक्शन झालेलं आपल्याला तिथं दिसून येणार आहे. तर पाहायला गेलं तर हे त्याचे फायदेच आहेत कंटूर बंडिंगचे.
मेनली कंटूर फार्मिंगचे जेव्हा आपण ऍडव्हान्टेजेस बघतो त्याचा मेन ऍडव्हान्टेज हाच आहे की इट हेल्प्स टू रिड्यूस द इरोजन और इट ऑल्सो हेल्प्स टू रिड्यूस सरफेस रन ऑफ. ओके, कंटूर फार्मिंग केल्यामुळे तुम्हाला इरोजनची इंटेन्सिटी किंवा त्याचा रेट ऑफ इरोजन जे आहे ते आपल्याला कमी झालेलं दिसून येतं. ठीक आहे. अप टू 10% तुम्हाला सॉइल इरोजनची इंटेन्सिटी कमी झालेली दिसून येईल. प्रमाणे वॉटर होल्डिंग कपॅसिटी त्याची इन्क्रीज होते. जे तुम्हाला मगाशी सांगितलं, की इन्फिल्ट्रेशन रेट जो आहे तो त्याचा इन्क्रीज झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे सॉइल मधलं मॉइश्चर आपल्याला तिथं मेंटेन करता येतं. आणि जर तुम्हाला इंटेन्सिव्ह क्रॉप जर तिथं प्लांट केले असतील तुम्ही, कल्टिव्हेट करत असाल, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जे काही रन ऑफ मधून येणारं वॉटर आहे, ते तिथे तुम्ही ट्रॅप करून यूज करू शकता. म्हणजे रेन वॉटर होल्डिंगची कपॅसिटी सुद्धा तिथे तुम्हाला त्या बॅरियर थ्रू अवेलेबल होते. ठीक आहे. हे जे काही मी आता या पॅराग्राफमध्ये सांगते, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला कंटूर फार्मिंगचे एडव्हांटेजेस सुद्धा त्याच्यामध्ये मिळतायत आणि ते किती पर्सेंटमध्ये तुम्हाला एडव्हांटेजेस आहेत, ते सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि जेव्हा पण आपण फार्मिंग करतोय, त्याच्या अगोदर जे काही टिलेज ऑपरेशन्स किंवा जे काही टेक्निक आपण यूज करणार आहे, त्यासुद्धा तिथं आपण अलाऊ करू शकतो. ठीक आहे. म्हणजे प्रॉपरली तिथं आपण टिलेज ऑपरेशन सुद्धा करू शकतोय. Furrow cultivation on contour has been found to be the most effective soil conservation measure. Contour farming is recommended for lands with the slope range of 2 to 7%. आता हे जे काही फरो कल्टिव्हेशन ही जी टर्म आहे, फरो कल्टिव्हेशन किंवा आपण कंटूर फार्मिंग मध्ये कंटूर फरोज आपण केलेले आहेत. तर फरो कल्टिव्हेशन जे आहे ते जर तुम्ही पाहायला गेलं तर या पद्धतीचं कल्टिव्हेशन ही एक आपल्या इथं सॉइल कन्झर्वेशन मेजरसाठी म्हणजे इफेक्टिव्ह सॉइल कन्झर्वेशन मेजर म्हणून आपण ती यूज करू शकतो. ठीक आहे. आणि हे कुठं अप्लाय करणार आहे आपण? अशी लँड ज्याचा स्लोप 2 to 7% इतका असणार आहे. आणि याच ठिकाणी आपण कंटूर फार्मिंग करू शकतोय. कंटूर फार्मिंगमध्ये रिजेस एंड फरो फार्मिंग केलं जातं. ठीक आहे. तर हा एक आपण फर्स्ट व्हेजिटेटिव्ह मेजर बघतोय कंटूर फार्मिंग. सेकंड आहे स्ट्रीप क्रॉपिंग. स्ट्रीप क्रॉपिंग ही एक दुसरी मेथड आहे, व्हेजिटेटिव्ह मेथडच आहे. इट इज अ प्रॅक्टिस ऑफ ग्रोइंग स्ट्रिप्स ऑफ क्रॉप्स हॅव्हिंग पुअर पोटेन्शियल फॉर इरोजन कंट्रोल सच ॲज रूट क्रॉप्स, cereals, etc. Alternately with strips of crops having good potential for erosion control such as fodder crops, grasses, etc. which are close growing crops. आता यामध्ये पण काय केलं जातं? स्ट्रीप क्रॉप्स म्हणजे पर्टिक्युलर स्ट्रिप्स वरती क्रॉपिंग केलं जातं किंवा हे कल्टिव्हेशन केलं जातं. स्ट्रीप क्रॉपिंग ही एक फार्मिंग मेथड आहे. ज्याच्यामध्ये काय केलं जातं, की कल्टिव्हेशन त्या पर्टिक्युलर फील्डवरती कल्टिव्हेशन केलं जातं. म्हणजेच नॅरो और लाँग स्ट्रिप्स तिथं तयार केल्या जातात आणि त्या स्ट्रिप्सवरती कल्टिव्हेशन केलं जातं. तुम्हाला इमेज मी नंतर सेंड करेल. याच्यामध्ये नाहीये स्ट्रिप क्रॉपिंगची इमेज. पण स्ट्रिप क्रॉपिंगमध्ये काय केलं जातं, लाँग एंड नॅरो स्ट्रिप्सवरती मग त्याच्यावरती अल्टरनेटेड क्रॉप तुम्ही त्याच्यावरती ग्रो करू शकता. म्हणजे एका स्ट्रिपमध्ये जर तुम्ही सिरियल्स लावत असाल, तर दुसऱ्या स्ट्रिपमध्ये रूट क्रॉप असं लावायचं किंवा मग फॉडर ग्रास किंवा ग्रासेस सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही कल्टिव्हेट किंवा प्रोडक्शन त्याचं घेऊ शकता. ठीक आहे. म्हणजेच बघा, कंटूर लाईन्स आपण स्लोप एरियावरती करत होतो, पण लेव्हल लँडवरती जर पाहायला गेलं तर स्ट्रिप क्रॉपिंग आपण करू शकतो आणि स्ट्रिप क्रॉपिंग करतोय त्यावेळी आपण जर अशा पद्धतीने अल्टरनेटिव्हली क्रॉप रोटेशन सिस्टममध्ये जर फार्मिंग केलं, तर तुम्हाला सॉइल इरोजन कंट्रोल झालेलं तिथं दिसून येणार आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगितलेलं आहे, की एक तर तुम्ही रूट क्रॉप्स, सीरियल्स सुद्धा करू शकता किंवा फोडर क्रॉप्स आणि ग्रासेसचं सुद्धा कल्टिव्हेशन त्याच्यावरती करू शकता. एक प्रकारे हे लक्षात आलं का तुम्हाला, ही एक अशी फार्मिंग मेथड आहे ज्याच्यामध्ये स्ट्रिप्सवरती लाँग आणि नॅरो स्ट्रिप्सवरती काय केलं जातं, प्लांटेशन किंवा कल्टिव्हेशन केलं जातं. ठीक आहे. आता ही स्ट्रिप क्रॉपिंग मेथड जी आहे ती तुम्हाला स्लोपवरती सुद्धा यूज करता येते. ठीक आहे. It is a more intensive farming practice than farming only on contour. Close growing crops act as a barrier to runoff flow and reduce the runoff velocity. Generated from the strips are intertilted crops and eventually reduce the soil erosion. आता मेनली याच्यामध्ये जे नॅरो स्ट्रिप्स आहेत म्हणजे 2 स्ट्रिप्स मधला डिस्टन्स कमी असणार आहे आणि लाँग असे स्ट्रिप्स आहेत. म्हणजे क्लोज ग्रोइंग क्रॉप्स आहेत आणि क्लोज ग्रोइंग क्रॉप्स असल्यामुळे ह्याचं एक प्रकारे बॅरियर तिथं तयार होतं आणि म्हणजेच व्हेजिटेशन त्या लँडवरती जर असेल, तर तुम्हाला माहिती आहे, की सरफेस रन ऑफ जो आहे किंवा रन ऑफ फ्लोला बॅरियर तिथं तयार होतं आणि रन ऑफची व्हेलॉसिटी तिथं रिड्यूस केली जाते. रन ऑफची व्हेलॉसिटी रिड्यूस झाली म्हणजे ॲज वेल एज सॉइल इरोजन सुद्धा तिथे इव्हेंच्युअली रिड्यूस झालेलं आपल्याला
दिसून येतं. ही एक दुसरी मेथड आहे स्ट्रीप क्रॉपिंग. आता स्ट्रीप क्रॉपिंग या मेथडचा पर्पज काय आहे? तर मेनली रिड्यूस सॉइल इरोजन फ्रॉम वॉटर अँड ट्रान्सपोर्ट द सेडिमेंट अँड अदर वॉटर बॉर्न कंटामिनेंट. जेव्हा पण सरफेस रन ऑफ होतोय, मग त्याच्याबरोबर सॉइल इरोजन होणार आहे. ते तर आपल्याला मेनली रिड्यूस करायचंच आहे विथ द हेल्प ऑफ स्ट्रीप क्रॉपिंग. त्याच्यानंतर सेडिमेंट जे आहे त्याचं सुद्धा ट्रान्सपोर्टेशन करताना आपल्याला तिथं काय करता येतं, की रिडक्शन करता येतं आणि जे काही वॉटरमध्ये कॉन्टॅमिनंट्स मिक्स्ड असतील, तर त्याला सुद्धा आपण तिथं बॅरियर टाकू शकतो. म्हणजे ते सुद्धा तिथं आपण काय करू शकतो, की ट्रॅप करू शकतो. सेकंड रिड्यूस सॉइल इरोजन फ्रॉम विंड. एकतर वॉटर इरोजन पण आपण कंट्रोल करू शकतो आणि सॉइल इरोजन पण आपण तिथं कंट्रोल करू शकतो. प्रोटेक्ट ग्रोइंग क्रॉप फ्रॉम डॅमेज बाय विंड बॉर्न सॉइल पार्टिकल. म्हणजे जर तुम्ही पाहायला गेलं तर विंड इरोजनमुळे होणारं जे काही सॉइल इरोजन आहे, तर ते सुद्धा आपण या स्ट्रीप क्रॉपिंगमुळे प्रोटेक्ट करू शकतो. स्ट्रीप क्रॉपिंगमध्ये सुद्धा डिफरंट टाइप्स आहेत. त्यामध्ये कंटूर स्ट्रीप क्रॉपिंग असेल किंवा फील्ड स्ट्रीप क्रॉपिंग असेल आणि बफर स्ट्रीप क्रॉपिंग असेल. हे त्याचे डिफरंट 3 टाइप्स पडतात. आता ह्याचा आपल्याला एकदम डिटेलमध्ये असा स्टडी नाहीये, पण शॉर्ट आपण त्याच्याबद्दल माहिती घेणार आहे. कंटूर स्ट्रीप क्रॉपिंग बघा. कंटूर स्ट्रीप क्रॉपिंगमध्ये कंटूरवरती जे काही क्रॉपिंगच्या स्ट्रिप्स बनवल्या जातात, त्याला आपण कंटूर स्ट्रीप क्रॉपिंग असं म्हणतो. म्हणजे बघा, इन कंटूर स्ट्रीप क्रॉपिंग अल्टरनेट स्ट्रिप्स ऑफ क्रॉप्स आर सोन मोर ऑर लेस अलोंग द कंटूर सिमिलर टू द कंटूरिंग. म्हणजे कंटूरिंग सारखाच कंटूर लाईन्स काढल्या जातात आणि कंटूर लाईन्सवरती स्ट्रिप्स बनवल्या जातात. आता इथं फक्त काय करायचंय, की अल्टरनेटिव्हली क्रॉप त्याच्यामध्ये कल्टिव्हेट करायचंय. म्हणजे समजा एका लाईनमध्ये तुम्ही मेज जर लावला असेल, तर दुसऱ्या लाईनला तुम्हाला सोयाबीनचं हे घ्यायचंय म्हणजे क्रॉप घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं कंटूरवरती आपण स्ट्रीप क्रॉपिंग करू शकतो. ठीक आहे. म्हणजे हा एक प्रकारे कन्फ्युजन करून घेऊ नका. हे स्ट्रीप क्रॉपिंगचं टाइप आहे आणि कंटूर सारखंच आपण करणार आहे. म्हणजे कंटूरिंग मेथड सारखंच करणार आहे, पण याच्यामध्ये आपण अल्टरनेटिंग क्रॉप्स कल्टिव्हेट करणार आहे. ठीक आहे. सुटेबल रोटेशन ऑफ क्रॉप्स अँड टिलेज ऑपरेशन्स आर फॉलोड ड्युरिंग द फार्म ऑपरेशन. आणि त्याच पद्धतीने आपल्याला इथं जसं सुटेबल रोटेशन ऑफ क्रॉप्स म्हणजे जे सुटेबल असेल, आता मी तुम्हाला जसं एक्झाम्पल सांगितलं. मग काही ठिकाणी मग रूट क्रॉप्स लावले, सीरियल्स लावले, म्हणजे मेज लावलं, सोयाबीन लावलं किंवा मग काही ठिकाणी फोडर ग्रास घेत असतील. आणि जे काही रिक्वायर्ड असलेले स्टिलेज ऑपरेशन्स आहेत, ते सुद्धा तुम्ही या कंटूर किंवा कंटूर स्ट्रीप क्रॉपिंग सिस्टममध्ये सुद्धा करू शकता. आणि याच्यामध्ये मेनली लक्षात ठेवा, की अल्टरनेटिंग स्ट्रिप्स असतात कंटूरवरती आणि मग त्याच्यावरती तुम्हाला अल्टरनेटिंग क्रॉप्स काय करायचे, ग्रोन करायचे आहेत. आता कंटूर स्ट्रीप फार्मिंग थ्रू जर पाहायला गेलं तर सॉइल इरोजन 50% नी कमी झालेलं तुम्हाला दिसून येतं. जस्ट अ मिनिट. बोल. साधी. हे फर्स्ट टाइप झाला कंटूर स्ट्रीप क्रॉपिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप जो आहे तो आहे सॉरी field strip cropping system. Okay, field strip cropping system. In a field strip cropping system, strips of uniform width are laid out across the prevailing slope while protecting the soil from erosion by water. आता फील्ड स्ट्रीप क्रॉपिंग सिस्टीम मध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये युनिफॉर्म विड्थचे स्ट्रिप्स किंवा युनिफॉर्म विड्थचे स्ट्रिप्स त्याच्यावरती तयार केले जातात आणि मग त्याच्यावरती तुम्ही काय म्हणू शकतो आपल्याला ते की रोटेशन नुसार क्रॉप रोटेशननुसार त्याच्यावरती क्रॉप काय करायचे, ग्रोन करायचे आहेत. हा एक सेपरेट त्याचा टाइप आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सॉइल इरोजन कंट्रोल करता येणार आहे. आता बघा याच्यामध्ये टू प्रोटेक्ट द सॉइल इरोजन बाय विंड, स्ट्रिप्स आर लेड आउट अक्रॉस द प्रिव्हेलिंग स्लोप. जे काही स्लोप आहे, त्या स्लोपच्या अक्रॉस आता बघा पर्टिक्युलर हिल एरियावरती नाही. कंटूर म्हणले की त्या पर्टिक्युलर हिलवरतीच आपण काय करतोय, कंटूर्स तयार करतोय. समजा एखादा एरिया स्लोपी आहे आणि त्याच्यावरती आपण त्या स्लोपच्या अक्रॉस स्ट्रिप्स तयार करणार आहे आणि स्ट्रिप्स जे असणार आहे ते युनिफॉर्म विड्थवरती असणार आहेत. आणि मग त्याचमुळे आपल्याला काय होतं, युनिफॉर्म विड्थवरती स्ट्रिप्सवरती जे काही आपण क्रॉपिंग करणार आहे त्याच्यामुळे ऑफकोर्स आपलं विंड थ्रू होणारं जे सॉइल इरोजन आहे ते कंट्रोल केलं जातं. Such practices are generally followed in areas where the topography is irregular and the contour lines are too curvy for laying the farming plot. ज्या ठिकाणी आपल्याला टोपोग्राफी इरेग्युलर असेल, आता बघा जिथं पण तुम्ही पाहिला स्लोप जर म्हणजे इक्वल असेल किंवा युनिफॉर्म असेल, पण काही ठिकाणी इरेग्युलर स्लोप असतो ना, म्हणजे काही ठिकाणी आपल्याला स्टीप दिसतो किंवा काही ठिकाणी आपल्याला लेव्हल लँड दिसते. मग अशा ठिकाणी कंटूर लाईन सुद्धा जरी तुम्ही फॉर्म केल्या, तरी त्या पण कर्व्ही येतात. आता समजा जर तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, की ह्या पर्टिक्युलर हिलवरती
आपण असे कंट्रोल लाईन्स फॉर्म करणार आहे. पण काही ठिकाणी काय असतं, की ते व्यवस्थित म्हणजे इर्रेग्युलर लँड असल्यामुळे कंट्रोल लाईन्स सुद्धा अशा डिस्टर्ब किंवा इर्रेग्युलर किंवा टू कर्व्ही असे तिथं आपल्याला तयार झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे तुम्हाला जर समजा डायग्राममध्ये दाखवायचं झालं, तर तुमचे जे काही सर्कल तयार होणार आहे, ते असं कर्व्ही तयार होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही तिथं काय केलं पाहिजे, की फिल स्ट्रिप क्रॉपिंगमध्ये तुम्ही जे काही फार्मिंग करणार आहे, ते युनिफॉर्म विड्थ त्याची ठरवली जाते त्या स्ट्रिपची. जेणेकरून ते प्रॉपर युनिफॉर्म विड्थवरती ती स्ट्रिप तयार होईल. जरी तुमची टोपोग्राफी इरेग्युलर असली तरी. आणि तिसरा जो टाइप आहे तो आहे बफर स्ट्रिप क्रॉपिंग. बफर स्ट्रिप क्रॉपिंग इज प्रॅक्टिस where uniform strips of crops are required to be laid out for smooth operation of farm machinery while farming on a control strip cropping layout. आता हे पण जर तुम्ही पाहायला गेलं, ह्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये बघा खाली दिलेलं आहे कॉर्न आणि अल्फा अल्फा तुम्ही अल्टरनेटिव्हली घेऊ शकता. बफर स्ट्रिप क्रॉपिंगमध्ये. आता बफर स्ट्रिप क्रॉपिंगमध्ये सुद्धा जे काही तुम्हाला फार्म मशिनरीचं स्मूथ ऑपरेशन करायचं असेल किंवा जे आपण म्हणतो ना, की सेकंडरी टिलेज ऑपरेशन्स वगैरे करायचे असतील, तर त्यासाठी आपण या बफर स्ट्रिप क्रॉपिंग त्याच्यावरती आपण करू शकतोय. फॉर एक्झाम्पल लेग्युम्स किंवा ग्रास जर असेल, तर त्यामध्ये आपण बफर स्ट्रिप क्रॉपिंग मेथड यूज करू शकतोय. सिमिलर अदर क्रॉप्स आर लेड आउट बिटवीन द कंट्रोल स्ट्रिप्स ॲज करेक्शन स्ट्रिप. म्हणजे यामध्ये तुम्ही लेग्युम्स आणि ग्रासेस सुद्धा त्याच्यावरती ग्रो करू शकता. त्याच पद्धतीने दुसरे पण सिमिलर क्रॉप त्याच्यावरती ग्रो करू शकता तुम्ही. म्हणजे स्लोप एरियाच्या अक्रॉसच तुम्हाला कंट्रोल स्ट्रिप्स फॉर्म करायचे आणि त्याच्यावरती काय करायचंय लेग्युम्स किंवा ग्रास याचं प्रोडक्शन याची ग्रोथ त्याच्यावरती करायची आहे, त्याचं कल्टिव्हेशन करायचं आहे. त्यालाच आपण बफर स्ट्रिप क्रॉपिंग असं म्हणतो. बफर स्ट्रिप्स प्रोव्हाईड व्हेरी गुड प्रोटेक्शन अँड इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ सॉइल इरोजन फ्रॉम स्ट्रिप्स ऑफ टिल्टेड क्रॉप्स. ठीक आहे. म्हणजे सर्वांना लक्षात आलं असेल, की स्ट्रिप क्रॉपिंग ही ह्याचा मेन पर्पज काय आहे? एक तर सॉइल इरोजन कंट्रोल करणं. आपण सॉइल इरोजन कंट्रोलसाठी तेच मेजर्स बघतोय. ठीक आहे. आणि त्यातला जो आपण सेकंड टाइप पाहिला स्ट्रिप क्रॉपिंग हा पण कशातला टाइप आहे? व्हेजिटेटिव्ह मेजर्स मधला टाइप आहे आणि व्हेजिटेटिव्ह मेजर्स मधला सेकंड नंबर स्ट्रिप क्रॉपिंग त्याचे 3 टाइप्स आहेत. एक तर तुमचा फिल स्ट्रिप, कंटूर स्ट्रिप आणि बफर स्ट्रिप. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मेजर किंवा नेक्स्ट प्रॅक्टिस काय आहे? टिलेज ऑपरेशन. म्हणजे टिलेज ऑपरेशन थ्रू सुद्धा आपण सॉइल इरोजन कंट्रोल करू शकतो. टिलेज ऑपरेशन्स कॅरीड आउट फॉर कन्झर्वेशन ऑफ सॉइल आर मिनिमम टिलेज, नो टिलेज अँड स्ट्रिप टिलेज. आता बघा ह्याच्यामध्ये हे जे काही टाइप्स आहेत, मिनिमम टिलेज म्हणजे काय असतं? तर त्याच्यामध्ये आपल्याला हे टिलेज ऑपरेशन एक प्रकारे सॉइल कन्झर्वेशन सिस्टम म्हणून ऍक्ट करते. लाइक स्ट्रिप स्टील विथ द गोल ऑफ मिनिमम सॉइल मॅनिप्युलेशन. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं, जर तुम्ही इंटेन्सिव्ह फ्लोइंग करत असाल किंवा इंटेन्सिव्ह टिलेज ऑपरेशन करत असाल, तर तो एक कॉस्ट ठरतो तुमच्या सॉइल इरोजनसाठी. बट जर तुम्ही मिनिमम सॉइल मॅनिप्युलेशन जर करत असाल, तर त्यावरती तुम्हाला सॉइलचं कन्झर्वेशन झालेलं दिसतं. म्हणजे याचं जर मेनली पाहायला गेलं, तर इंटेन्सिव्ह टिलेज ऑपरेशन टाळायचं जर असेल, तर तुम्ही त्याच्यावरती मिनिमम टिलेज ऑपरेशन केले पाहिजेत. आता मिनिमम टिलेज ऑपरेशन्स जे आहेत, तर त्याचे फायदे जर तुम्ही पाहायचे असतील, तर बघा म्हणजे ज्या ठिकाणी सॉइलचा जो म्हणजे सॉइल जी आहे, आपला जो फील्ड आहे, त्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह टिलेज ऑपरेशन केलं तर सॉइल खूप जास्ती प्रमाणामध्ये डिस्टर्ब होते. पण मिनिमम टिलेज ऑपरेशन्स थ्रू तुम्ही जास्त डिस्टर्ब न करता, सॉइलला जास्त डिस्टर्ब न करता हे मिनिमम टिलेज ऑपरेशन त्याच्यावरती करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही फरोज, होल्स प्रोड्यूस करू शकता, जेणेकरून तुम्ही त्याच्यावरती सीड्स जे आहेत ते त्याच्यावर प्रॉपरली प्लांट करू शकाल. म्हणजे एकतर तुम्हाला सॉइल जास्त प्रमाणामध्ये डिस्टर्ब करायची नाहीये किंवा इंटेन्सिव्ह करायचं नाहीये, त्याच्यामध्ये डीप फ्लोइंग करायचं नाहीये. तरी पण तुम्हाला त्याच्यावरती काय करायचंय प्रॉपर कल्टिव्हेशन करून सोईंग करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे मिनिमम टिलेज ऑपरेशन केल्यानंतर लँड जी आहे ती लेस किंवा अनडिस्टर्ब राहते आणि क्रॉप रेसिड्यूज त्याच्यावरती रिमेन्स करतात. म्हणजे जे काही आपण त्याच्यावरती क्रॉप रेसिड्यूज असतील म्हणजे अगोदरच्या क्रॉपचे, तर ते त्याच्यावरती काय करायचे ले डाउन करायचे आहेत. मिनिमम टिलेज ऑपरेशन जर केलं, तर त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही काय करू शकता सॉइल इरोजनचं कंट्रोल करू शकता. कारण की इंटेन्सिव्ह टिलेज ऑपरेशन्स तुम्हाला माहिती आहे की ते हार्मफुल ठरू शकतात आणि त्याच्या थ्रू सॉइल इरोजन होऊ शकतं. म्हणून आपण टिलेज ऑपरेशन्समध्ये मेनली मिनिमम टिलेज ऑपरेशन ॲज अ सॉइल कन्झर्वेशन म्हणून यूज करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो टाइप आहे तो आहे नो टिलेज. आता बघा, नो टिलेज या टाइपमध्ये काय केलं जातं किंवा त्याला नो टिल फार्मिंग असं सुद्धा म्हटलं जातं किंवा नो टिलेज ऑपरेशन. नो टिल फार्मिंग इज अ ॲग्रीकल्चरल टेक्निक फॉर ग्रोइंग क्रॉप ऑर पाश्चर विदाउट डिस्टर्बिंग द सॉइल.
या ठिकाणी सुद्धा काय केलं जातं, की सॉइलचं डिस्टर्बिंग आपल्याला कमी करायचंय. म्हणजे सॉइल जास्त प्रमाणामध्ये डिस्टर्ब करायची नाहीये. सॉइल जेवढी लूज पडेल तुम्हाला माहिती आहे, की ते विंड किंवा वॉटर जे आहे ते सॉइल पार्टिकल्सला इझिली डिटॅच करून ट्रान्सपोर्ट करू शकतात. त्यामुळे आपल्याला काय करायचंय 1 मिनिट हां. ये तू वाला बोलते मी सॉरी आपण कंटिन्यू करतोय बघा. सेकंड टाइप जो आपण बघतोय नो टिल किंवा नो टिलेज ऑपरेशन. त्याच्यामध्ये पण आपल्याला सॉइल जी आहे ती डिस्टर्ब करायची नाहीये. म्हणजे सॉइलला विदाऊट डिस्टर्बिंग आपल्याला तिथे काय करायचंय क्रॉप ग्रो करायचेत. मग क्रॉप असतील किंवा ग्रास सुद्धा त्याच्यावरती आपण ग्रो करू शकतोय. मग याच्या थ्रू आपल्याला काय केलं जातं, की सॉइल इरोजन जे आहे ते कंट्रोल केलं जातं. म्हणजे सॉइल इरोजन डिक्रीज करण्यासाठी आपण हे यूज करू शकतो. नो टिल ऑपरेशन जे आहे ते मेनली सँडी आणि ड्राय सॉइल्सवरती आपण अप्लाय करू शकतो. आता बघा जर तुम्हाला माहिती आहे, की सँडी आणि ड्राय सॉइल जे आहे त्याच्यावरती मॉइश्चर कंटेंट कमी असतो. मग ती सॉइल लूज असते. मग त्याच्यावरती विंड इरोजन आपल्याला जास्त प्रमाणामध्ये झालेलं दिसून येतं. म्हणजे ही सॉइल इझिली डिटॅच होते आणि ट्रान्सपोर्ट पण होते. त्यामुळे आपल्याला सँडी आणि ड्राय सॉइल्सवरती काय करायचंय हे नो टिलेज ऑपरेशन करायचे आहेत. आणि तिसरं जे आहे ते स्ट्रिप टिलेज. आता स्ट्रिप टिलेज म्हणजे स्ट्रिप क्रॉपिंग जे आपण पाहिलेलं आहे, त्यामधली ती एक मेथड आहे. म्हणजे त्या पद्धतीनं जी जी आपण तिथं टिलेज ऑपरेशन वापरतो, स्ट्रिप्स थ्रू त्याला स्ट्रिप टिल किंवा स्ट्रिप टिलेज असं म्हटलं जातं. ही पण एक सॉइल कन्झर्वेशन मेजर आहे, जी आपल्या मिनिमम टिलेजमध्ये आपण यूज करू शकतोय. म्हणजे एकतर तुम्ही ड्राय सॉइलवरती किंवा जी काही सँडी सॉइल आहे त्याच्यावरती जी काही स्ट्रिप फॉर्ममध्ये फार्मिंग करायचं असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही स्ट्रिप टिलेज फॉर्म करू शकता किंवा स्ट्रिप टिलेज कल्टिव्हेशन ऑपरेशन्स करू शकता. पर्टिक्युलरली याच्यामध्ये पाहायला गेलं तर नॅरो स्ट्रिप्स असतात, ज्याच्यामध्ये 6 ते 12 इंच इतका विड्थ असते. म्हणजे जी काही स्ट्रिप तुम्ही त्याच्यावरती करणार आहे, ती 6 ते 12 इंचची नॅरो स्ट्रिप असते. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, की रोज किंवा स्ट्रिप्स त्याच्यावरती तयार झाले असतात. त्यामुळं तुमचं जे प्रोडक्शन आहे किंवा त्याची यील्ड जे आहे ते रो फार्मिंगमध्ये कंटिन्यू केलं जातं. आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं, तर बघा त्या नॉर्मली ज्या 6 ते 12 इंचच्या स्ट्रिप आहेत, किती छोट्या-छोट्या स्ट्रिप्स आहेत. त्या स्ट्रिप्स तुम्हाला तिथं टिल्ट करायच्या आहेत. त्या टिलेज ऑपरेशन्स थ्रू तिथं बनवायच्या आहेत, जेणेकरून त्याच्यावरती तुम्ही जे काही ग्रास असेल किंवा जे काही क्रॉप असेल, ते त्याच्यावरती कल्टिव्हेट करणार आहे. या स्ट्रिप टिलेजमध्ये सुद्धा तुम्ही टिलेज फॉर्मेशन करत असताना याच्यावरती तुम्ही फर्टिलायझेशनचं इंजेक्शन सुद्धा त्याच्यावरती करू शकता, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती क्रॉप यील्ड मिळणार आहे. म्हणजे बघा सॉइलचं लेस डिस्टर्बन्स किंवा सॉइलला खूप कमी डिस्टर्ब करता आपण तिथं टिलेज ऑपरेशन्स करणार आहे. अ, हे जे डिफरंट किंवा 3 टाइप जे आपण पाहिले मिनिमम टिलेज, नो टिलेज आणि स्ट्रिप टिलेज ह्या तिन्ही पण मध्ये पण सॉइल जे फ्लोइंग असेल किंवा फरोइंग असेल किंवा हॅरोइंग असेल, हे सर्व जे ऑपरेशन्स आहेत टिलेजचे ऑपरेशन्स, तर ते डीपली केले जात नाहीत किंवा इंटेन्सिव्हली केले जात नाहीत. ते अशा पद्धतीने केले जातात, की सॉइलचा जो म्हणजे आपली जी फील्डमधली सॉइल आहे, ती कमी प्रमाणामध्ये डिस्टर्ब व्हावी आणि वरून आपला मेन उद्देश काय आहे, की सॉइलचं इरोजन काय केलं जावं, कंट्रोल केलं जावं. ठीक आहे. जर तसं पाहायला गेलं तर स्ट्रिप टिलेज या मेथडद्वारे आपण 75% सॉइल इरोजनला कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. The special benefit of tillage operations are to increase the soil infiltration capacity, improve the soil moisture retention capacity, improve humus content, create a rough land surface to protect it against erosion by water or wind. आता जे काही टिलेज ऑपरेशन्स आहेत, आपल्याला टिलेज ऑपरेशन्सचे बेनिफिट्स किंवा युजेस माहिती आहेत. ठीक आहे. तर बघा याचा मेन उद्देश काय आहे? एक तर तुमची सॉइल ज्याच्यावरती तुम्ही आता प्लांट ग्रो करणार आहे, त्याची सॉइल इन्फिल्ट्रेशन कॅपॅसिटी इन्क्रीज करायची आहे.
टिलेज ऑपरेशन्स केल्यामुळे तिथे काय होतं की कॉम्पॅक्ट सॉइल जर असेल तर ती थोड्याफार प्रमाणामध्ये लूज होते. त्याच्यामध्ये पोर्स इन्क्रीज झाल्यावरती जे काही वॉटर, रेन वॉटर असेल किंवा जो आपण वॉटर सप्लाय इरिगेशन थ्रू जर करणार असेल, तर त्या सॉइलची इन्फिल्ट्रेशन कपॅसिटी इन्क्रीज झाली, तर ते मॉइश्चर गेन करण्यासाठी सुद्धा त्याची कपॅसिटी इन्क्रीज होणार आहे. त्याच पद्धतीने मॉइश्चर रिटेन्शन कपॅसिटी सुद्धा त्या सॉइलची इन्क्रीज होते टिलेज ऑपरेशन्स केल्यामुळे. त्याच्यानंतर ह्युमस कंटेंट सुद्धा म्हणजेच तुम्ही जेव्हा त्याचा लेयर थोडा काय म्हणता तुम्ही त्या टिलेज ऑपरेशन्स केल्यामुळे लेयर्सचा आपण काय म्हणू शकतो की त्याचा जो ह्युमस कंटेंट जो आहे किंवा आपण जे ऑपरेशन्स करत असताना त्याच्यामधले जे काही न्यूट्रियंट्स वगैरे असतील तर ते सुद्धा आपल्याला तिथे काय झालेलं दिसतात की त्याचं प्रमाण आपल्याला तिथे इन्क्रीज झालेलं दिसून येतं. रफ लँड असेल, रफ सरफेस असेल, तर त्याच्यावरती आपल्याला प्रॉपरली प्लांटेशन करता येत नाही. तर त्यावेळी सुद्धा जे काही सॉइल इरोजनचा जो म्हणजे सॉइल इरोजनसाठी ही लँड जी आहे, रफ लँड जी आहे, ती त्याच्यावरती काय करत असते, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला सॉइल इरोजन झालेलं दिसून येतं. त्यामुळे आपण जर प्रॉपर टिलेज ऑपरेशन जर केले, तर वॉटर आणि विंड थ्रू होणारं सॉइल इरोजन आपण तिथे कंट्रोल करू शकतोय. बघा मिनिमम टिलेज, नो टिलेज आणि स्ट्रीप टिलेज त्याच्या डिटेलमध्ये जर आपण पाहायला गेलं तर मिनिमम टिलेज इज द ऑपरेशन इन विच टिलेज अँड सोईंग आर कंबाईन इन वन ऑपरेशन. आता मिनिमम टिलेजमध्ये एकतर लो डिस्टर्बन्सनी आपण सॉइलला काय करत असतोय, टिलेज ऑपरेशन करत असतोय आणि सायमल्टेनियसली तुम्ही सोईंग सुद्धा त्याच्यावरती करू शकता. म्हणजे जे काही आपले प्लांटर्स असतील किंवा जे काही आपले सोईंगचे इक्विपमेंट्स आहेत तर त्याच्या थ्रू आपण सॉइलला एकदम डीपली डिस्टर्ब न करता तिथं जे काही टिलेज ऑपरेशन्स आहेत, मिनिमम टिलेज ते करतच त्याच्यावरती सोईंग सुद्धा करू शकता. सच ऑपरेशन्स क्रिएट अ कोर्स सॉइल सरफेस अँड फाईन लंप ऑफ सॉइल बिटवीन रोज. त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सॉइल जेव्हा कल्टिवेट केली जाते त्याच्यावरून आपल्याला जे सॉइलचा सरफेस आहे तो कोर्स अशा पद्धतीने दिसतो. स्ट्रक्चर जर आपण त्याचं पाहिलं आणि त्याच्यावरती जे लंप्स तयार होणार आहेत ते सुद्धा फाईन लंप्स त्याच्यावरती तयार होतात बिटवीन द रोज. आता तिथं तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल की त्या इन्स्ट्रुमेंटद्वारा किंवा त्या इम्प्लिमेंटद्वारा कशा पद्धतीने फार्मिंग केलं जात आहे किंवा कल्टिव्हेशन केलं जात आहे. द लूज अँड पोरस टेक्स्चर ऑफ सॉइल अलाउज द गुड इन्फिल्ट्रेशन कपॅसिटी. तुम्हाला सांगितलेलंच आहे की एक तर ती सॉइल टिलेज ऑपरेशनमुळे लूज होते आणि त्याच्यामधले पोरस टेक्स्चर इन्क्रीज झाल्यामुळे इन्फिल्ट्रेशन कपॅसिटी सुद्धा इन्क्रीज होते. द सरफेस रन ऑफ बाय दिस ऑपरेशन इज रिड्यूस अबाउट 35% अँड सॉइल इरोजन इज अबाउट 40%. आणि या मिनिमम टिलेज थ्रू सरफेस रन ऑफचं जर कंट्रोल करायचं असेल तर ते 35% इतकं कंट्रोल झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि सॉइल इरोजन 40% रिड्यूस झालेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट जो टाइप आपण पाहिला तो नो टिलेज. नो टिलेजमध्ये इन दिस सिस्टम द सरफेस इज नॉट डिस्टर्ब मच अँड लेफ्ट मोर ऑर लेस इंटॅक्ट. द ऑपरेशन्स परफॉर्म are undercutting, loosening, and drying of the upper soil layer so that weeds do not grow and stubbles of previous crop remain as such in the field. याच्यामध्ये काय केलं जातं या नो टिलेज ऑपरेशन थ्रू मेनली जे काही अप्पर सॉइल लेअर जो आहे तो कॉम्पॅक्ट असेल तर त्याला काय केलं जाते ती सॉइल जी आहे ती कट केली जाते, तिला लूज केलं जातं आणि ड्राय केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याच कल्टिव्हेशन बरोबर किंवा त्याच ऑपरेशन बरोबर त्याच्यावरती जर काही वीड्स ग्रो झाले असतील तर त्याला सुद्धा रिमूव्ह केलं जातं आणि जेणेकरून अशा पद्धतीने त्याचं कटिंग आणि लुजिंग केलं जातं की ते वीड्स परत त्याच्यावरती ग्रो व्हायला नाही पाहिजेत. आणि त्यासाठी प्रिव्हियस क्रॉप जे आहे त्या फील्ड मधलं तर त्याचे जे काही स्टबल्स असतील किंवा त्याचे जे काही स्टेम्स असतील तर ते तिथे काय केलं जातं त्याला आपण क्रॉप रेसिड्यू म्हणतो. ते कल्टिव्हेशन केल्यानंतर आपण ते लँड मधून रिमूव्ह करायचे नाहीत. तिथंच ते मल्चिंग सारखं त्याच्यावरती काय करायचं ते रेसिड्यूज तिथंच रिमेन ठेवायचे म्हणजे ते तिथंच ठेवायचे फील्डवरती जेणेकरून तुमचा नवीन क्रॉप त्याच्यावरून ग्रोथ होणार नाही. आणि तुम्हाला सांगितलं होतं की मल्चिंग ऑल्सो इज अ सॉइल इरोजन कंट्रोल प्रॅक्टिस. ओके, मल्चिंग केल्यावरती सुद्धा सॉइल वरती एक प्रकारे कव्हरिंग तयार होतं आणि त्यामुळे तिथं विंड किंवा वॉटर थ्रू होणारं सॉइल इरोजन कंट्रोल करता येतं. वेन देअर आर नो वीड्स the undercutting operations are not required and seeds are sown directly into the soil by special types of seed drill. आता जेव्हा पण आपण मल्चिंग याच्यामध्ये केलेलं आहे मल्चिंग थ्रू आपण वीड्स कंट्रोल करतोय आणि वीड्स जर कंट्रोल करत असेल तर एकदा क्रॉप ग्रोन झाल्यानंतर त्याच्यावरती नवीन वीड्स येणारच नाहीत कारण की आपला तोच उद्देश होता की वीड्स त्याच्यावरती ग्रो नाही व्हायला पाहिजे. म्हणजे आपले इंटरकल्चरल ऑपरेशन जे आहेत ते आपण तिथं टाळू शकतो. आता बघा इंटरकल्चरल ऑपरेशन जेव्हा आपण करतो म्हणजे काय झालं की पुन्हा आपण सॉइलला थोड्याफार प्रमाणामध्ये लूज करत असतोय. सो आपल्याला हे ऑपरेशन जे आहेत ते नो टिलेज मध्ये टाळता येतात. ठीक आहे. आणि सोईंगचं जर पाहायला गेलं तर सम स्पेशल टाइप्स ऑफ सीड ड्रिल्स जे आहेत ते तुम्हाला डायरेक्टली सोईंगसाठी यूज करता
येतात. म्हणजे सीड ड्रिल्सचा वापर तुम्ही तिथं सोईंगसाठी करू शकता. The shifting cultivation prevalent in northeast area is perhaps the best example of no tillage traditionally followed since hundreds of the year. नो टिलेज ऑपरेशनचं जर एक्झाम्पल पाहायचं असेल तर शिफ्टिंग कल्टिवेशन किंवा त्याला झूम शेती आपण म्हटलं जातं बघा. नॉर्थ ईस्ट एरियामध्ये तिथं झूम शेती केली जाते. म्हणजे एका पर्टिक्युलर लँडवरती एक क्रॉप ग्रोन केल्यानंतर आपण तिथं त्या लँडवरती न करता दुसऱ्या लँडवरती ग्रोईंग केलं जातं. मग तोपर्यंत ती लँड काय करतात, प्रिव्हियस क्रॉप काढल्याच्या नंतर त्याच्यावरती जे काही क्रॉप रेसिड्यूज असतील ते तिथंच मल्चिंग सारखं तिथं त्याच्यावरती काय केले जातात की स्प्रेड केले जातात आणि नंतर मग दुसरीकडे क्रॉपिंग केल्याच्या नंतर परत काही वर्षांनी परत त्याच लँडवरती जे काही नवीन क्रॉप आपल्याला तिथं ग्रो करता येतं. अशा पद्धतीने जर तुम्हाला नो टिलेज ऑपरेशनचं जर एक्झाम्पल पाहायचं असेल तर तुम्ही शिफ्टिंग टाईपची जी काही फार्मिंग सिस्टीम आहे जी 100 इयर्स म्हणजे 100 वर्षापासून पण अजून पण बनवली जाते, केली जाते, ती तुम्ही त्याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून घेऊ शकता. Sorry. In zoom cultivation, a part of forest land is burned to clear it, and seeds are manually dipped without any plowing or major soil disturbance. जे काही झूम कल्टिवेशन आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला लँड पर्टिक्युलर हवी असेल तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, फॉरेस्ट ला पूर्ण बर्न केलं जातं, जाळलं जातं आणि त्याच्यावरती मग जे मॅन्युअली जे लोक आहेत ते मॅन्युअली काय करतात, सीड्स डिबल्ट करतात किंवा डिबलिंगच्या सहाय्याने सीड्स त्याच्यावरती सो करतात आणि त्याच्यावरती कोणतेही ऑपरेशन करत नाहीत, म्हणजे फ्लोईंग किंवा मेजर सॉइल डिस्टर्बन्स ऑपरेशन त्याच्यावरती करत नाहीत ते शिफ्टिंग कल्टिवेशन मध्ये. ठीक आहे. मग अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर झूम कल्टिवेशन किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे नो टिलेज ऑपरेशन. When the naturally occurring soil nutrients are exhausted, the land is abundant and new piece of forest land is selected for burning and subsequent cultivation. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं एकतर फॉरेस्ट जे आपण हे केलेलं आहे म्हणजे त्याच्यावरती आपण ऑलरेडी कल्टिवेशन केलेलं आहे, कल्टिवेशन झाल्याच्या नंतर आपण न्यू पीस ऑफ लँड वरती जाऊन कल्टिवेशन करणार आहे. मग तोपर्यंत ही प्रिव्हियस लँड जी आहे त्याच्यामधलं न्यूट्रिएंट कंटेंट काय होतो की इन्क्रीज व्हायला लागतो आणि न्यूट्रिएंट कंटेंट इन्क्रीज झाल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावरती जाऊन नेक्स्ट कल्टिवेशन करू शकतो. However, this method of cultivation has a risk of aggravating soil erosion problem if practiced on hill slope, which usually it is found as म्हणजे जर तुम्हाला झूम कल्टिवेशन करायचं असेल तर ते तुम्ही हिली एरियामध्ये किंवा स्लोपी एरियामध्ये करू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये रिस्क आहे की तिथं सॉइल इरोजनचा प्रॉब्लेम झालेला दिसून येतो. इट इज फाउंड दॅट रिडक्शन इन सॉइल इरोजन अप टू 70% हॅज बीन ऑब्टेन्ड थ्रू द मेथड ऑफ नो टिलेज. नो टिलेज थ्रू आपण काय करू शकतो की तिथं 70% सॉइलचं काय झालेलं आपल्याला दिसून येतं, आपल्याला सॉइल इरोजन रिड्यूस झालेलं आपल्याला दिसून येतं 70%. आणि थर्ड टाईप जो आहे तो आहे स्ट्रीप टिलेज इरोजन, सॉरी स्ट्रीप टिलेज. स्ट्रीप टिलेज मध्ये काय होतं, it is an improvement over the no tillage system. In this system of cultivation, narrow strips of approximately 0.2 meter width and 0.1 meter width डेप्थ. म्हणजेच आपण आता हे स्ट्रीप टिलेज मध्ये जे काही नॅरो स्ट्रिप्स करणार आहे, तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे 6 ते 12 इंच किंवा मीटर मध्ये जर सांगायचं झालं तर 0.2 मीटरच्या विड्थचे आणि 0.1 मीटरच्या डेप्थचे स्ट्रिप्स त्याच्यावरती फॉर्म केले जातात आणि मग त्याच्यावरती आपण काय करायचंय, ते जे काही कंट्रोल स्ट्रिप्स आहेत त्याच्यावरती फार्मिंग करायचं आहे. In the constructed narrow strips, there are no stubbles which help in sowing operations and facilitating better plant growth. आणि जे स्ट्रीप क्रॉपिंग आहे किंवा स्ट्रीप टिलेज ऑपरेशन्स आहे त्याच्यावरती आपल्याला जास्त प्रमाणामध्ये स्टबल्स त्याच्यावरती दिसत नाहीत, खूप कमी स्टबल्स असतात आणि मग त्याच्यावरून आपण काय करू शकतो की सोईन ऑपरेशन सुद्धा आपले चांगल्या प्रमाणात होतात आणि त्याच पद्धतीने तुम्हाला प्लांटची ग्रोथ सुद्धा चांगल्या पद्धतीने झालेली दिसून येते. स्ट्रीप क्रॉपिंग साठी बघा ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंट जर असेल तर या पद्धतीने यूज करू शकतो आणि जर तुम्ही अॅनिमल्सचा सुद्धा जर यूज केला तर तुम्ही अॅनिमल ड्रॉन इम्प्लिमेंटच्या साह्याने सुद्धा स्ट्रीप क्रॉपिंग करू शकता. ठीक आहे. म्हणजे हॅरोजचा वगैरे यूज करून तुम्ही स्ट्रीप त्याच्यावरती फॉर्म करू शकता. फरोज आणि स्ट्रीप कल्टिवेशन जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यामध्ये जे काय आपण हॅरोज यूज करतोय तर त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही स्ट्रीप त्याच्यावरती कन्स्ट्रक्ट करू शकता. द फार्म इम्प्लिमेंट नॉर्मली यूज फॉर कन्झर्वेशन टिलेज ऑपरेशन्स. आता मेनली सॉइल कन्झर्वेशन साठी जर आपल्याला कुठलं इम्प्लिमेंट यूज करायचं असेल तर त्याच्यामध्ये व्ही शेपचे स्वीप्स यूज करू शकतो, एरो शेपचे ब्लेड्स यूज करू शकतो जेणेकरून सॉइल इरोजन कंट्रोल
केलं जावं. चिझल यूज करू शकतो. त्याच पद्धतीने रॉड विडर सुद्धा आपण यूज करू शकतो. म्हणजे हे जे काही इम्प्लिमेंट्स आहेत, जे टिलेज इम्प्लिमेंट्स आहेत, तर याचा जर तुम्ही वापर केला टिलेज ऑपरेशनसाठी तर त्याच्या थ्रू सॉइल कमी प्रमाणामध्ये डिस्टर्ब होते आणि त्यामध्ये सॉइल इरोजनचं कंट्रोल केलं जाऊ शकतं. आता पुढचे जे टाइप्स आहेत मल्चिंग असेल, पुढचा जो आपण काय म्हणू शकतो त्याला की सॉइल इरोजन मेजर प्रॅक्टिस जी आहे त्याच्यामध्ये मल्चिंगमध्ये बघा, मल्चिंग म्हणजेच एक प्रकारे आपण काय करतो सॉइलला कव्हर करतो. सॉइल कव्हर केल्यामुळे एकतर रेन ड्रॉपमुळे होणारं स्प्लॅशिंग कमी होतं आणि त्याच पद्धतीने सॉइल मधलं मॉइश्चर जे आहे ते सुद्धा इव्हॅपोरेशन थ्रू बाहेर जात असतं किंवा सोलर एनर्जीमुळे काय होतं की सॉइल मधल्या मॉइश्चरचं पण इव्हॅपोरेशन होतं आणि मग ती ड्राय व्हायला लागते. ते रिड्यूस करता येतं. वीड कंट्रोल करता येतं. टेम्परेचर ऑफ सॉइल सुद्धा तुम्हाला कंट्रोल करता येतं. इन क्लायमेट कंडिशन जर हॉट असेल तर त्यावेळी. अलाउ टेम्परेचर विच इज कंडक्टिव्ह टू मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी आणि जर तुम्हाला त्याच्यामधले मायक्रोबियल ऍक्टिव्हिटीजला जर कंट्रोल करायचं असेल तर त्या ॲक्युरेट टेम्परेचर त्याला काय करतं अलाउ करतं. म्हणजे मल्चिंग किंवा सॉइल कव्हरिंग ह्याचा जर तुम्ही युजेस पाहायला गेले तर खूप सारे युजेस आहेत आणि मेन तर त्याच्यामधून सॉइल इरोजन सुद्धा कंट्रोल केलं जातं. स्टबल्स, ट्रॅश, other type of vegetation and polythene are some of the most common type of mulches used. These material are spread over the land surface. बघा सॉइल कव्हरिंग करण्यासाठी एक तर तुम्ही व्हेजिटेटिव्ह कव्हर करू शकता, स्टबल्स त्याच्यावरती स्प्रेड करू शकता, ट्रॅशेस किंवा जो काही ड्राय झालेले स्ट्रॉ म्हणजे प्रिव्हियस एखादं क्रॉप तुम्ही त्याचे समजा एखादं क्रॉप आहे, जर तुम्ही मक्याचं घेतलं तर मग कणीच काढल्यानंतर खाली उरलेला जो स्ट्रॉ पार्ट आहे तर तो तुम्ही ड्राय झाल्यानंतर त्याच्यावरती ॲज अ सॉइल कव्हर म्हणून यूज करू शकता म्हणजे मल्चिंगसाठी. आणि काही ठिकाणी तर पाहायला गेलं तर पॉलिथिनचा पण यूज मल्चिंगमध्ये केलेला तुम्ही पाहिला असेल. म्हणजे मल्चिंगमध्ये पॉलिथिन सॉइलवरती कव्हर केली जाते आणि त्याच्यावरती मग प्लांट ग्रो केले जातात. ठीक आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही मल्चिंगचा यूज करून सॉइलचं जे इरोजन आहे ते कंट्रोल करू शकता. Mulches help in reducing the impact energy of rainwater, prevent splash and destruction of soil structure, obstruct the flow of runoff to reduce the velocity, prevent internal erosion, and helping improving the infiltration capacity by maintaining conductive soil structure at the top surface of the land. मग असे जे काही युजेस तुम्हाला सांगितले किंवा जे काही त्याचे फायदे सांगितले तेच सर्व ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बघा या इमेजमध्ये तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने स्ट्रॉ जे आहेत ते त्याच्यावरती काय केलेले एक मिनिट. हे बघा स्ट्रॉ काय केलेलं तिथं त्या फरोवरती स्प्रेड केलेले आहेत आणि ते स्प्रेड केल्यामुळे काय होतं एकतर मॉइश्चर कंटेंट जे आहे ते तिथं रिटेन केलं जातं किंवा इव्हॅपोरेशनमुळे होणारं मॉइश्चर रिमोव्हेशन आहे ते तिथं कंट्रोल केलं जातं. त्याच पद्धतीने जो काही आपण त्याच्यामधून समजा इरिगेशन मेथड्स असतील तर त्याच्यामध्ये जे काही वॉटर आपण त्याच्यामधून फ्लो करणार आहे तर तो रन ऑफ सुद्धा तिथे तुम्हाला रिड्यूस झालेला दिसेल, त्याची वेलोसिटी रिड्यूस झालेली दिसेल. रन ऑफ जर हाय वेलोसिटीमध्ये फ्लो होत असेल तर तुम्हाला माहिती आहे की सॉइल इरोजन होतं, पण जर मल्चिंगमुळे काय होतं त्याला आपण कंट्रोल करू शकतो. मल्चिंग केल्यामुळे एकतर आपण वीड सुद्धा कंट्रोल करू शकतो. मग वीड कंट्रोल करत असेल तर आपल्याला इंटरकल्चरल ऑपरेशन्स करणं सुद्धा काही गरजेचं नसतं. तर अशा पद्धतीनं मल्चिंग करून सुद्धा तुम्ही तिथं व्हेजिटेटिव्ह मेजर्सच्या सहाय्याने सॉइल इरोजनला कंट्रोल करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपले जे डिफरंट सॉइल इरोजन कंट्रोल मेजर्स जे आहेत, तर त्याचा आपला हा टॉपिक जो आहे कंप्लीट झालेला आहे. ह्याच्यावरती जर काही डाऊट असेल तर मला ग्रुपवरती विचारा. आता मेकॅनिकल प्रॅक्टिसेस, टेरेसिंग, बंटिंग आणि ग्रास वॉटरवे आपल्याला सेपरेट टॉपिक्स आहेत त्याच्यावरती. सो मी ते डिटेलमध्ये त्या टॉपिकवरती किंवा त्या लेक्चर असेल त्यामध्ये आपण हे टेरेसिंग, बंटिंग आणि ग्रास वॉटरवेज आणि डायव्हर्जन हे त्याच्यामध्ये आपण कंप्लीट करणार आहे. व्हेजिटेटिव्ह प्रॅक्टिस मधले हे 4 टाइप जे आहेत ते आपले आता कंप्लीट झालेले आहेत. कंटुरिंग, स्ट्रीप क्रॉपिंग, टिलेज ऑपरेशन आणि मल्चिंग. सर्व आपण सॉइल इरोजन कंट्रोल मेजर्स आपण पाहत होतो. ठीक आहे. हे 4 टाइप्स मध्ये जर काय डाऊट असेल तर मला ग्रुपवरती विचारा. या टॉपिकशी रिलेटेड जी काय असाइनमेंट असेल ते मी ग्रुपवरती सेंड करेल आणि लिहून ठेवा. जेव्हा पण मी सबमिट करायला सांगेल तेव्हा तुम्हाला आतापर्यंत दिलेल्या सर्व असाइनमेंट काय करायचे सबमिट मला करायच्या आहेत. ठीक आहे. व्हिडिओ ऑन करा तुमचे.